आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। काका जरा आपलं पूर्ण नाव सांगा। नारायण भिकाजी तेंडुलकर। नारायण भिकाजी तेंडुलकर। काय वय आहे आपलं? आपलं 90 पुरी 90 पूर्ण। आपला जन्म चणेरचा। तिथे चणेरचा जन्म झाला। चणेरमध्ये किती शिक्षण झालं आपलं? मराठी 7वी वर्णाकडे फायनल म्हणतोय वापा। म्हणजे साधारणतः ब्रिटिशांच्या आमदानीच्या 47 चा जन्म म्हणजे आपण 47 ला वापा झालो। म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात आपला जन्म झाला। साधारणतः चंडीरे गाव किती वर्षापूर्वी वसला असेल असं वाटतं आपल्याला? खूप पूर्वीपासून ऐकतोय त्या आजोबांची सुद्धा वडील वगैरे म्हणजे वर्ष नक्की नाही सांगता येणार। जन्म इथे साधारणतः 200 वर्ष कमीत कमी चंडीरे गाव वसलेला 200 वर्ष झाले असावी असं काकांचं म्हणणं आहे। कारण ते म्हणतात की माझ्या आजोबांचा जन्म इथे झालेला आहे। पंजोबा सुद्धा म्हणजे तो जो आपण हे झालं ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य 1818 मध्ये पूर्ण भारतावर जे हे झालं राजसत्ता सुरू झाली, मराठा साम्राज्य म्हणून किंवा पेशवाईचा अंत झाला असता तेव्हापासून म्हणजे काय मंडळ इकडे तिकडे विखुरली गेली। मग काही पोटा पाण्यासाठी असतील, काही रोजगारासाठी असतील। तर मला जी माहिती आहे या गावामध्ये पहिले वागळे आणि विचारे आले याच्याबद्दल तुमचं काय माहिती आहे? म्हणजे हे बरोबर आहे? त्यावेळेला बोललं जायचं की तेंडुलकर हे शिवाय कोकणहून आले इकडे आले असं म्हणतात। हे ऐकलं तेंडुलकर फॅमिली पहिली कोकणला आली आणि कोकणहून मग काही कोकणलाच राहिले, काही रामराजच्या साईडला गेले म्हणतात, काही चणेरला आले। कारण का आमच्या घरावर एक कौल सापडलं मला, ते काचेचं कौल आहे। आपल्या रेग्युलर कौलासारखं दिसतं ते, त्याच्यावर 1881 असं लिहिलेलं आहे आणि मेड इन फ्रान्स असं इंग्लिशमध्ये लिहिलं, मेड इन फ्रान्स। याचा साधारणतः मी काढलेला अर्थ असा की 1881 सालामध्ये चणेरेच्या एका घरावर जर कौल होतं तर हे गाव सुमारे 200-250 वर्षांपूर्वी बसलं असावं। आणि ते गाव वागळे हे सारस्वत समाजाचे आणि विचारे हे मराठा समाजाचे, या दोन समाजाच्या हे गाव वसवलेलं दिसतं। कारण चणेरे गावाचं जर लोकेशन आपण बघितलं तर ही घरं एकमेकाला लागून आहे। मग वाघांच्या बाजूला सिंधुकर असतील, त्यांच्या बाजूला तेंडुलकर असतील, पलीकडे समजा विचारे असतील, मग त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने हे गाव वसलेलं आहे। याच्याबद्दल हे बरोबर आहे का? बरोबर आहे। मग साधारणतः आपलं गावदेव म्हणून बापूजी देवाला सुरुवातीचा ग्रामदेवतात म्हणत ग्रामदेवता शब्द बरोबर त्यावेळेला एक अशी सांगा लहान मुलांना मला सांगायचं एक गोष्ट की बापूजी बुवा एक पांढऱ्या घोड्यावरनं रात्री राऊंड मारतात म्हणून सगळं व्यवस्थित ऐकणे ते बघण्यासाठी अशी बापूजी बुवाची कृपा आहे गावावर एक विश्वास होता लोकांना। बरोबर। तर तुम्ही जे आता म्हणालात ना ते ही माहिती आम्हाला ते विश्वनाथ आढाव होते ना, विश्वनाथ आढाव त्यांनी पण दिलेली आहे आणि असे जुने माहिती लोकही सांगायचे। पण साधारणतः माझ्या लक्षात आलंय ते असं की चणेरे गाव आहे ना, आता हे टाउन प्लॅनिंग वगैरे हे नंतर आलं समजा 1881 सालामध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी मुंबईची बृहन्मुंबई केली, मुंबई दहिसरपर्यंत नेली, मुलुंडपर्यंत केली। पण हे त्याच्या आधी सुद्धा विलेज प्लॅनिंग नावाचा जो काही इश्यू आहे हा चणेरेमध्ये आढळतो। कारण गावामधून त्यावेळेच्या लोकांचा जो व्यवसाय होता शेतीचा, त्या शेतीचं आपलं उत्पन्न आपल्या घरापर्यंत पाहिजे यासाठी बरोबर रस्ते ठेवलेले आहेत, जागोजागी चौक ठेवलेले आहेत। हे मला जे काय अवगत झालं किंवा माझं हे जे काय म्हणणं आहे किंवा अनुमान आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते बरोबर आहे, पण काही गावं अशी आहेत की इतकी खेटून घरं आहेत की सुद्धा गावापर्यंत जाणं म्हणजे घरापर्यंत जायला शिवाय उतरून मग जायला लागतं। तिथे बैलगाडीने गावात कुठल्याही घरापर्यंत तुम्ही जाऊ शकता। त्यावेळेच्या जे वाहन बैलगाडी, आता रिक्षा आणि कार आल्या, त्यावेळेच्या बैलगाडी प्रत्येक घरापर्यंत जात असेल गेली पाहिजे। कारण त्यावेळी लोकांचं मेन मुख्य व्यवसाय हा शेती होता आणि मग शेतीचं आपलं उत्पन्न आपल्या घरापर्यंत आलं पाहिजे। त्यासाठी ती व्यवस्था त्यावेळी 200-250 वर्षापूर्वी केली। म्हणजे प्लॅनिंग हा विषय त्यावेळच्या लोकांनी आपल्या जुन्या पूर्वजांना बरोबर। अजून काय तुम्हाला आठवतं साधारणतः या गावचं? चणेरा म्हणजे काही पुष्कळचे सार्वजनिकरित्या
व्यवस्थित दहीहंडी म्हणा ती सर्वातर्फे आणि प्रत्येक घरोघरी फिरून जायचे गोविंदा, गोविंदा. होळीचा सण ते सुद्धा ते ठराविक ठिकाण होतं. ठराविक लोकच हे करायचे, तोही व्यवस्थित पार पाडत असे. नदीला पूर वगैरे आला किंवा पाणी आलं की पोहणारे लोक आहेत ते त्याची मजा लुटत असत. तर हे होतं. पावसाळ्यानंतर सुद्धा नदीचं पाणी इतकं स्वच्छ असायचं डवऱ्याचं की फिल्टर जायचं त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आणि गार पाणी मिळायचं. आता तुम्ही पाण्याचा विषय काढलात म्हणून माझं जे मत आहे ते तुम्हाला सांगतो की हे आपल्याकडे त्यावेळी नळबिळ अशा काही प्रकार नव्हता. आणि साधारणतः आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये नदीला पूर यायचे बरोबर आहे. आणि त्या पुराच्या माध्यमातून प्यायचं पाणी एक तर पागोळीने आलेलं पाणी भरायचं, नाहीतर मग नदीतून पाणी जे असेल ते आपण हंड्यातून किंवा कळशीतून भरून आणायचं आणि ते वस्त्रगाळ करायचं. बरोबर. आणि ते वस्त्रगाळ केलेलं पाणी अक्षरशः चहासारखं दिसायचं आणि ते चहासारखं पाणी दिसायचं ते सुद्धा पाणी म्हणजे मी ते प्यायला नव्हतं, कदाचित तुम्ही प्यायला असाल, पण ते पाणी जे होतं ते झाड मुळं किंवा खनिज यापासून ते पाणी वाहत यायचं. पण मला कधी असं पाणी प्यायल्यामुळे किंवा कुणी सांगितल्याचंही आठवत नाही की हे गढूळ पाणी प्यायल्यामुळे मला एक पोटाचा विकार झाला आहे किंवा कसला रोग झाला आहे असं. हे 100% बरोबर आहे. कारण कालच ह्या विषयावर माझं पत्नीचं मुलीचा बोलताना आम्ही तेच बोलत होतो की पावसाळ्याचं सुद्धा गढूळ पाणी आणलं की फडक्यात गाळलं जायचं ते वस्त्रगाळ आणि त्यातनं प्यायला की वापरत असत होतो. कारण बाकीची काही घाण नदीत जात नसे, केमिकल नाही काहीच नाही. त्यामुळे ते प्यायला एकदम निर्दोष आणि पीत असत आणि त्याच्यामध्ये कोणता दोष नव्हता Yes. पोटदुखी निर्माण होईल नाही त्यावेळेस वाटापट नाही लोकांना असं काय आहे नाही. तर मला अजून थोडी माहिती द्या. माझ्या लहानपणी मी बघितलेलं म्हणजे साधारणतः 60 वर्षापूर्वी 60-62 वर्षापूर्वी आत्ता ज्याला कबड्डी म्हणतो त्याला हुतुतू म्हणायचं आणि खो खो वगैरे हे आपल्याला माहीत पडलं नंतर. पण फार नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.